नमस्कार मैत्रिणींनो, मी आहे दीपाली. तुमचं दीपाली चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. तर पहा, आरीवर्कचा ब्लाऊज आहे. तर ही बाही डिझाईन आहे पहा आरीवर्कमध्ये. आणि ह्या साईडला ही दुसरी बाही आहे व बॅक साईड पहा, ही अशा पद्धतीने वर्क केलेलं आहे. तर आता आपल्याला ह्याचं अस्तर मी कट करून ठेवलेलं आहे पहा. अस्तरची कटिंग झालेली आहे. आता आपल्याला व्यवस्थित असं हे अस्तर ठेवून ह्याच्यावरती ब्लाऊज पीस कट करायचा आहे पहा. हे दोन्ही बाह्या व्यवस्थित ठेवून आपल्याला कटिंग करायचे आहे. तर अस्तर मी कटिंग केलेलं आहे. हे कटोरी आहे, कटोरी ब्लाऊज. त्याच्यामुळं फ्रंटला डिझाईन वर्क नाही आहे. तर आपल्याला अस्तर ज्यावेळेस कटिंग करायचं आहे तर त्यावेळेस बॅक साईड ही आपल्याला बरोबर मधोमध व्यवस्थित ठेवून घ्यायची आहे, घडी घालायची आहे. व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे. तर पहा, आतल्या साईडला असा ग्लू गन लावलेला आहे, जेणेकरून हे आतले दोरे निघणार नाहीत. तर आपल्याला बरोबर असा मध्य, हे वर्क मी केलेलं नाही आहे. आपल्याला हे जे गळ्याचा जो आकार आहे तो पाठीमागचा दोन्ही आकार सेम एकावर एक असे व्यवस्थित ठेवून घ्यायचे आहेत. तर पहा, सगळे पार्ट आपले व्यवस्थित असे ठेवून झालेले आहेत. तर ही बाही आहे, तर बाहीला मी ह्या साईडला दोन्हीकडं जॉईंट देणार आहे. दोन्ही साईडला थोडंसं जॉईंट देणार आहे. आणि हा फ्रंट साईडचा भाग आहे, कटोरी आहे. आणि ही बॅक साईड आहे. तर बॅक साईड मी अशा पद्धतीने ठेवून व्यवस्थित अशी कटिंग करून घेणार आहे. ही क्रॉसपट्टीची साईड आहे इथं. तर व्यवस्थित आता आपण याची कटिंग करून घेणार आहेत आणि मग स्टिचिंग करणार आहोत. तर आता ह्याचं व्यवस्थित असं स्टिच करताना आपल्याला एक दाब वापरायचा आहे, एक साईडचा दाब. आता कटिंग करून घेऊया आपण. सर्व पार्ट आपले व्यवस्थित असे कट करून झालेले आहेत. तर मी याला बाहीला पहा, ही अशी लेस लावणार आहे. खूप सुंदर अशी ही लेस आहे पहा, खूप मस्त. आता ही अशी मी बाहीला व्यवस्थित स्टिच करून घेणार आहे. तर ही लेस मला कस्टमरनीच दिलेली आहे. खूप मस्त अशी ही लेस आहे पहा. तर मोती आहेत आणि इथं बुंद आकाराचे मणी आहेत, कट्स पाईप आहेत, शुगर बीट्स आहेत, खूप छान अशी. चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटही करा. बाय बाय.